गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. सो आजच्या व्लॉगमध्ये आम्ही आमच्या बाल्कनीमधली जी झाडं आहे त्याची मेंटेनन्स आम्ही कसं करतो ते दाखवणार आहे. रोज सकाळी पप्पा असं पण जेव्हा देवपूजा करतात तेव्हा इकडचं साफसफाई आणि सर्व जे पण खत वगैरे घालायचं आहे, पाणी घालायचं तेव्हाच सगळं करतात काम. आणि मग तेच आज आम्ही सगळं दाखवणार आहे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये. आजचा विषय जरा वेगळा, म्हणजे कसं आम्ही गावाकडे पण आमच्या घराच्या आजूबाजू सगळे जास्वंदीची फुलं आणि झेंडूची फुलं आणि सफेद मोगरा हे सगळे लावित असतो. आम्ही तसंच एक प्रयत्न मुंबईत पण केला. मुंबईत काय जागेच्या अभावी जरा प्रॉब्लेम होता, पण तरी पण त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न केला की फुलं लावून फुलझाडा लावून आपल्या देवासाठी रोजची लागणारी फुलं आहेत ती त्याच्यातनं मिळणार आणि देवाजवळ ताजी ताजी फुलं मिळतील. ही आमची फुलं पण आता गेल्या महिन्यातच लावली आहे बघा, चांगली बहरली आहे. गेल्या महिन्यात जरा महिना सहा महिना झाला असेल. शक्यतो आम्ही देवाजवळ अशी धूपकाठी लावतो अगरबत्तीच्या ऐवजी. आणि ही आमची छोटीशी बाल्कनी आहे, त्या बाल्कनीत आम्ही तुळस आणि एका बाजूला फुलझाडं, ही फुलझाडं अशी आहेत आमची बघा. जास्वंदीची आमच्या गावी पण चारी बाजूला जास्वंदीची झाडं आहेत आणि हे आमचं जास्वंदीचं झाड चांगलंच बहरलं आहे बघा. अगदी दररोजच्या दररोज आमच्या देवाला ताजी फुलं ही जास्वंदीची फुलं आहेत बघा. अगदी ही 4-5 फुलं आलेली आहेत. ही गुलाबाची फुलं आहेत, काश्मीर गुलाब बोलतात त्याला. हा गावचा जास्वंदी आहे. इथे गुलाबाचं झाड आहे, ते 2 वर्षापासून तन्वीच्या बड्डेला लावलेलं झाड आहे आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष झालेली. आता मोठं झालं त्याला आम्ही छाटलं आणि परत त्याला फुलं येतात बघा. हा काळा येतं, आता परत ती फुलं यायला सुरुवात झाली. हे एक आमचं हे पण गेल्याच वर्षी लावलं आहे, त्याला पण आता सफेद फुलं येतात बघा. अशी छान तुम्ही पण प्रयत्न करून बघा की असं आपल्या घरच्या देवाला आपल्या इथे मुंबईत अगदी कमी जागेमध्ये पण फुलं घालता येतील. आता ही फुलं आम्ही काढतो आणि देवाजवळ घालतो आहे बघा. जी देवाला रोजच्या रोज ताजी फुलं मिळतील कशी हे आम्ही आमच्या देवाला ताजी फुलं घालतो आहे. हे गणपती बाप्पाला घातलंय. गणपती बाप्पाला जास्वंद खूप आवडतं. अजून ही आम्ही आजची ताजी फुलं जास्वंदीची, कृष्ण, शंकर महादेव आणि गणपती त्यांना जास्वंदीची फुलं आवडतात, ती आम्ही आजची ताजी फुलं घातलेली आहेत. तुम्ही पण असा प्रयत्न करा की आपल्याच गॅलरीमध्ये, आपल्याच बाल्कनीमध्ये, आपल्याच गच्चीमध्ये फुलं येतील आणि ती आपण रोजच्या रोज आपल्या देवाला फ्रेश फुलं मिळतील असा प्रयत्न करा. आणि हे आम्ही घातलं तसं तुम्ही पण प्रयत्न करा. आणि आमच्या कोकणी फॅमिली ऑफिशियल यूट्यूब चॅनलला ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद. थँक्यू. पप्पा परत म्हणा. थँक्यू. पप्पा परत म्हणा. सबस्क्राईब. आमच्या या ब्लॉगला बघा, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असं तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू.